इयत्ता 12वी विषय सहकार. पाठ पहिला आहे सहकारी संस्थेचे संघटन. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. 1. संचालक हे सभासदांचे डॅश असतात. पर्याय सावकार, प्रतिनिधी, नोकर. उत्तर प्रतिनिधी. 2. भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या अथवा त्यापुढील क्रमांकावर नाव असलेली व्यक्ती म्हणजे डॅश सभासद होय. पर्याय क्रियाशील नाममात्र सहयोगी. उत्तर सहयोगी. 3. सभासदत्वासाठी सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या सभासदास डॅश म्हणतात. क्रियाशील सहयोगी नाममात्र. उत्तर क्रियाशील. 4. केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती डॅश सभासद होय. सहयोगी क्रियाशील नाममात्र. उत्तर असेल नाममात्र. 5. वयाचे डॅश वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. 18, 15, 21. उत्तर असेल 18. 6. सभासद हे सहकारी संस्थेचे डॅश असतात. पर्याय सावकार, सेवक, मालक. उत्तर असेल मालक. 7. निर्णायक मताचा अधिकार केवळ डॅश वापरू शकतो. पर्याय अध्यक्ष, खजिनदार, सचिव. अध्यक्ष. 8. सभा तहकूब करण्याचा अधिकार डॅश यांना आहे. अध्यक्ष, नाममात्र सभासद, सचिव. उत्तर अध्यक्ष. 9. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार डॅशला असतो. पर्याय सचिव, अध्यक्ष, निबंधक. उत्तर निबंधक. 10. सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती डॅश म्हणून ओळखली जाते. पर्याय सचिव, अध्यक्ष, लेखापाल. उत्तर सचिव. ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गटातील जोड्या. तर याचं उत्तर असेल मित्रांनो क्रियाशील सभासद मतदानाचा अधिकार असतो. अध्यक्ष निर्णायक मताचा अधिकार असतो. सहयोगी सभासद संयुक्तपणे भाग धारण करतो. संचालक सभासदांचे प्रतिनिधी. सचिव सहकारी संस्थेचा सेवक. क. खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद क्रियाशील सभासद. 2. केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती नाममात्र सभासद. 3. सभा तहकुबीचा अधिकार असणारा पदाधिकारी अध्यक्ष. 4. क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीत सभेला उपस्थित राहू शकणारा सभासद सहयोगी सभासद. 5. सभासदांनी दैनंदिन कामकाजासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी संचालक. 6. निर्णायक मताचा अधिकार असणारा पदाधिकारी अध्यक्ष. 7. सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती सचिव. 8. अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालविणारी व्यक्ती उपाध्यक्ष. ड. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. 1. सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात. बरोबर. 2. क्रियाशील सभासदांना लाभांश मिळवण्याचा अधिकार नसतो. चूक. 3. सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या समूहाला संचालक मंडळ म्हणतात. बरोबर. 4. संचालक हे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत. चूक. ई.
खालील विधाने पूर्ण करा. 1. भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या व त्यापुढील क्रमांकावर नाव असलेली व्यक्ती म्हणजे डॅश सभासद होय. सहयोगी. 2. सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना डॅश म्हणतात. संचालक. 3. अध्यक्षाला डॅश मत देण्याचा अधिकार असतो. निर्णायक मत. फ. अचूक पर्याय निवडा. अध्यक्षाच्या गैरहजेरीत पदभार सांभाळणे. उपाध्यक्ष. अध्यक्ष निर्णायक मत पत्रव्यवहार सांभाळणे. सचिव. क्रियाशील सभासद मतदानाचा अधिकार असतो. सभासदांचा प्रतिनिधी संचालक. ग. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. संचालक म्हणजे काय? उत्तर. सभासदांनी निवडून दिलेला आणि संस्थेच्या व्यवस्थापनासाठी काम करणारा प्रतिनिधी म्हणजे संचालक होय. 2. अध्यक्ष निर्णायक मताचा वापर केव्हा करू शकतो? उत्तर. सभेत एखाद्या प्रस्तावावर बाजू व विरोधात समान मते पडल्यास अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो. 3. सभासद म्हणजे काय? उत्तर. सहकारी संस्थेच्या नोंदणीवेळी किंवा नोंदणीनंतर नियमानुसार सदस्य म्हणून स्वीकारलेली व्यक्ती म्हणजे सभासद होय. 4. सचिव म्हणजे काय? उत्तर. सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार व दैनंदिन प्रशासकीय कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय. 5. नाममात्र सभासद म्हणजे काय? उत्तर. केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी आणि भागधारणा नसलेली व्यक्ती म्हणजे नाममात्र सभासद होय. ह. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 1. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय. त्या जागी शब्द असेल उपाध्यक्ष. वाक्य होईल. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे उपाध्यक्ष होय. 2. संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे अंकेक्षकाचे काम आहे. या जागी शब्द असेल व्यवस्थापन समितीचे. वाक्य होईल. संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे व्यवस्थापन समितीचे काम आहे. 3. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदास अध्यक्ष म्हणतात. तर या जागी शब्द असेल क्रियाशील सभासद. वाक्य होईल. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदास क्रियाशील सभासद म्हणतात. 4. इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते. या जागी शब्द असेल सचिवाची. वाक्य होईल. इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी सचिवाची असते. ई. गटात न बसणारा शब्द शोधा. 1. अ अध्यक्ष, ब उपाध्यक्ष, क सचिव, ड सभासद. उत्तर आहे सभासद. 2. अनोंदणी अधिकारी, ब अध्यक्ष, क सचिव, ड उपाध्यक्ष. नोंदणी अधिकारी. ज योग्य क्रम लावा. 1. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद. उत्तर असेल सभासद, उपाध्यक्ष, अध्यक्ष. प्रश्न दुसरा आहे. खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. सभासद. उत्तर. सहकारी संस्थेत प्रवेश घेऊन तिचे नियम मान्य करणारे व्यक्ती सभासद म्हणतात. सभासद हा संस्थेचा मूलभूत घटक असतो. तो संस्थेचा भाग भांडवल उभारण्यात योगदान देतो. सभासदांना काही अधिकार मिळतात तसेच काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. संस्थेचे खरे मालक सभासदच असतात. 2. संचालक. उत्तर. सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना संचालक म्हणतात. संचालक व्यवस्थापन समितीचा भाग असतात. ते संस्थेचे धोरणात्मक निर्णय घेतात. संचालक संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवतात. ते सभासदांच्या हितासाठी कार्य करतात. 3. व्यवस्थापन समिती. उत्तर. संचालकांच्या समूहाला व्यवस्थापन समिती म्हणतात. ही समिती संस्थेचे दैनंदिन व धोरणात्मक कामकाज पाहते. संस्थेचे नियोजन, नियंत्रण व अंमलबजावणी ही कामे समिती करते.
सभासदांनी निवडून दिलेल्या सदस्यापासून ही समिती तयार होते. संस्थेच्या प्रगतीत तिची महत्वाची भूमिका असते. 4. क्रियाशील सभासद. उत्तर: संस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेणाऱ्या सभासदाला क्रियाशील सभासद म्हणतात. अशा सभासदांना मतदानाचा अधिकार असतो. ते सभांना उपस्थित राहतात व निर्णय प्रक्रियेत भाग घेतात. संस्थेच्या सेवांचा नियमित वापर करतात. संस्थेच्या विकासात त्यांचा मोठा वाटा असतो. 5. नाममात्र सभासद. उत्तर: केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळणाऱ्या व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणतात. अशा सभासदांना मतदानाचा अधिकार नसतो. ते संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. त्यांची भूमिका मर्यादित असते. संस्थेच्या कामकाजावर त्यांचा थेट प्रभाव नसतो. प्रश्न 3 आहे उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न. 1. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो. उत्तर: सहकारी संस्थेच्या कार्यक्षम चालनेसाठी सचिवाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सचिव हा संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचा मुख्य आधार असतो. तो कार्यालयीन प्रशासन, पत्रव्यवहार, नोंदवही व कागदपत्रे यांचे योग्य व्यवस्थापन करतो. सचिव संस्थेचे आर्थिक व्यवहार, हिशेब पुस्तके, बिले व पावत्या यांची नोंद ठेवतो आणि हिशेब तपासणीची व्यवस्था करतो. तसेच तो सहकारी कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रे निबंधकाकडे सादर करतो. सभांच्या आयोजनातही सचिवाची भूमिका महत्त्वाची असते. तो सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका तयार करतो, सभेचे इतिवृत्त लिहितो व निर्णयांची अंमलबजावणी करतो. याशिवाय सचिव हा सभासद, कर्मचारी व व्यवस्थापन समिती यांच्यात समन्वय साधतो. त्यामुळे संस्थेचे कामकाज सुरळीत, पारदर्शक व प्रभावीपणे चालते. म्हणूनच सचिव हा एक सहकारी संस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा पदाधिकारी मानला जातो. प्रश्न 4 आहे फरक स्पष्ट करा. 1. क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. क्रियाशील सभासद हा संस्थेचा पूर्ण अधिकार असलेला सदस्य असतो व तो संस्थेच्या सर्व कामकाजात सक्रिय सहभाग घेतो. तर नाममात्र सभासद हा केवळ नामापुरता सदस्य असतो व त्याची भूमिका मर्यादित असते. क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो, त्यामुळे तो निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. तर नाममात्र सभासदाला मतदानाचा अधिकार नसल्यामुळे तो निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. क्रियाशील सभासद नियमितपणे सभांना उपस्थित राहून संस्थेच्या कार्यात योगदान देतो. तर नाममात्र सभासद सभांमध्ये सक्रियपणे भाग घेत नाही किंवा त्याची उपस्थिती आवश्यक नसते. क्रियाशील सभासद संस्थेच्या नफ्यातून लाभांश मिळण्याचा त्याला अधिकार असतो. तर नाममात्र सभासदाला संस्थेच्या नफ्यातून लाभांश मिळण्याचा अधिकार त्याला नसतो. क्रियाशील सभासद व्यवस्थापन समितीत निवडून येऊ शकतो व नेतृत्व करू शकतो. तर नाममात्र सभासद हा व्यवस्थापन समितीत निवडला जाऊ शकत नाही. क्रियाशील सभासद संस्थेच्या प्रगतीसाठी जबाबदारीने काम करतो. तर नाममात्र सभासद हा केवळ प्रवेश फी भरून त्याला सभासदत्व दिलेले जाते. 2. नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद. नाममात्र सभासद फक्त प्रवेश फी भरून सभासद बनतो व त्याचे अधिकार अत्यंत मर्यादित असतात. तर सहयोगी सभासद हा मुख्य सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग धारण करणारा सदस्य असतो. नाममात्र सभासदाला मतदानाचा किंवा निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नसतो. मुख्य सभासद अनुपस्थित असल्यास सहयोगी सभासद सभेत सहभागी होऊ शकतो. नाममात्र सभासद संस्थेच्या व्यवस्थापनात कोणतीही भूमिका बजावत नाही. तर सहयोगी सभासदाला काही मर्यादित अधिकार मिळतात पण सर्व अधिकार नसतात. नाममात्र सभासदाला लाभांश मिळत नाही, त्यामुळे आर्थिक फायदा होत नाही. तर सहयोगी सभासदाला मतदानाचा अधिकार बहुतेक वेळा मर्यादित किंवा नसतो. नाममात्र सभासदाचे सभासदत्व केवळ औपचारिक स्वरूपाचे असते. तर सहयोगी सभासद मुख्य सभासदाला सहाय्य करणारी भूमिका बजावतो. 3. सहयोगी सभासद आणि क्रियाशील सभासद. उत्तर: सहयोगी सभासद हा मुख्य सभासदाशी संबंधित असतो व संयुक्तपणे भागधारक असतो.
तर क्रियाशील सभासद हा संस्थेचा सक्रिय आणि महत्त्वाचा सदस्य असतो. सहयोगी सभासदाला स्वतंत्रपणे सर्व अधिकार मिळत नाहीत व त्याची भूमिका मर्यादित असते. तर क्रियाशील सभासदाला महत्त्वपूर्ण मतदानाचा अधिकार असल्यामुळे तो निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतो. सहयोगी सभासद मुख्य सभासदाच्या अनुपस्थित सभेत भाग घेऊ शकतो. तर क्रियाशील सभासद नियमित सभांना उपस्थित राहून संस्थेच्या कामकाजात भाग घेतो. सहयोगी सभासद मतदानाचा अधिकार सहसा नसतो किंवा मर्यादित असतो. तर क्रियाशील सभासदाला व्यवस्थापन समितीत निवडून येऊ शकतो. सहयोगी सभासद सहाय्यक स्वरूपाची भूमिका बजावतो. तर क्रियाशील सभासद संस्थेच्या विकासासाठी तो सक्रिय योगदान देतो. 4. अध्यक्ष आणि सचिव. अध्यक्ष हा संस्थेचा प्रमुख पदाधिकारी असून तो संस्थेचे नेतृत्व करतो. तर सचिव हा संस्थेचा प्रशासकीय अधिकारी असून दैनंदिन कामकाज सांभाळतो. अध्यक्ष सभांचे अध्यक्षस्थान भूषवून सभा सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने चालवतो. तर सचिव संस्थेचा सर्व पत्रव्यवहार, कागदपत्रे व नोंदी व्यवस्थित ठेवतो. अध्यक्ष निर्णय घेताना तो सर्व सदस्यांचे मत विचारात घेतो. तर सचिव सभांचे इतिवृत्त लिहिणे व नोंदी जतन करणे ही त्याची जबाबदारी असते. अध्यक्ष मतदानात समसमान मते पडल्यास तो निर्णायक मत देऊन अंतिम निर्णय घेतो. तर सचिव व्यवस्थापन समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करतो. अध्यक्ष संस्थेच्या धोरणात्मक आणि महत्त्वाच्या निर्णयामध्ये त्याची प्रमुख भूमिका असते. तर सचिव त्याला निर्णायक मताचा अधिकार नसतो, पण तो कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रश्न 5वा टिपा लिहा. 1. सभासदांचे प्रकार. उत्तर. 1. क्रियाशील सभासद. जो सभासद संस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतो व सेवांचा वापर करतो त्याला क्रियाशील सभासद म्हणतात. त्याला मतदान, लाभांश व व्यवस्थापनात भाग घेण्याचे सर्व अधिकार असतात. 2. अक्रियाशील सभासद. जो सभासद संस्थेच्या सभांना उपस्थित राहत नाही व सेवांचा वापर करत नाही तो अक्रियाशील सभासद होतो. त्याचे अधिकार मर्यादित होतात. 3. सहयोगी सभासद. जो इतर सभासदांसोबत संयुक्तपणे भाग धारण करतो त्याला सहयोगी सभासद म्हणतात. त्याला स्वतंत्र अधिकार नसतात. 4. नाममात्र सभासद. जो केवळ प्रवेश फी भरून सभासद बनतो त्याला नाममात्र सभासद म्हणतात. त्याला मतदान व व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार नसतो. 2. सभासदत्व रद्द होण्याची कारणे. उत्तर. 1. मृत्यू. सभासदाच्या मृत्यूनंतर त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. 2. राजीनामा. सभासदाने दिलेला राजीनामा मंजूर झाल्यास त्याचे सभासदत्व रद्द होते. 3. भाग हस्तांतरण. सभासदाने आपले भाग इतरांना हस्तांतरित केल्यास तो सभासद राहत नाही. 4. कार्यक्षेत्राबाहेर स्थलांतर. संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर राहिल्यास सभासदत्व संपते. 5. हकालपट्टी. नियमभंग केल्यास सभासदाला संस्थेतून काढून टाकले जाते. 6. नादारी. दिवाळखोरी जाहीर झाल्यास सभासदत्व रद्द होते. 7. अक्रियाशीलता. दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्यास सभासदत्व रद्द होऊ शकते. 3. अध्यक्षांचे अधिकार. उत्तर. दैनंदिन कामकाजावर नियंत्रण. अध्यक्ष संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवतो व योग्य निर्णय घेतो. कागदपत्रांवर सह्या. अध्यक्षाला धनादेश व कागदपत्रांवर सह्या करण्याचा अधिकार असतो. हिशेब तपासणे. संस्थेचे आर्थिक व्यवहार तपासण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. कर्मचाऱ्यांवर कारवाई. कामचुकार कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करू शकतो. सभांचे संचालन. सभांचे आयोजन व संचालन अध्यक्ष करतो. निर्णायक मत. मतांची समानता झाल्यास अंतिम निर्णयासाठी अध्यक्ष मत देतो. 4. सभासदांची पात्रता. उत्तर. 1. सज्ञान व्यक्ती. 18 वर्षे पूर्ण व मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती पात्र असते. 2. कार्यक्षेत्रात वास्तव्य. संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणे आवश्यक आहे. 3. भाग भांडवल. प्रवेश फी व किमान भाग खरेदी करणे आवश्यक असते. 4. संस्था किंवा कंपनी. नोंदणीकृत संस्था, कंपनी, भागीदारी संस्था सभासद होऊ शकतात. 5. शासन संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारही सभासद होऊ शकतात. 5. आदर्श सचिवाचे गुण. उत्तर.
प्रभावी व्यक्तिमत्व. सचिव शिस्तबद्ध व प्रभावी असावा. 2. कल्पकता, नवीन कल्पनांनी काम कार्यक्षम करतो. 3. संभाषण कौशल्य, इतरांशी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता असावी. 4. व्यवसायाचे ज्ञान, संस्थेच्या कामाचे ज्ञान आवश्यक आहे. 5. कायद्याचे ज्ञान, संबंधित कायद्यांची माहिती असावी. 6. व्यवस्थापन कौशल्य, कामाचे नियोजन व नियंत्रण करण्याची क्षमता असावी. 6. सचिवाची कार्ये. उत्तर. 1. प्रशासकीय कामकाज, कार्यालयीन कामे व पत्रव्यवहार सांभाळतो. 2. हिशेब ठेवणे, आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवतो. 3. कायदेशीर पूर्तता, आवश्यक कागदपत्रे निबंधकाकडे सादर करतो. 4. सभांचे आयोजन, सभांची सूचना व इतिवृत्त तयार करतो. 5. सभासदांशी संबंध, सभासदांना माहिती देतो व त्यांच्याशी समन्वय ठेवतो. 6. समितीला मदत, व्यवस्थापन समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करतो. प्रश्न 6. कारणे लिहा. 1. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. उत्तर. कारण सहकारी संस्था ही स्वयंसेवी व लोकशाही तत्वांवर आधारित संघटना आहे. तिची स्थापना समान उद्दिष्ट असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन केलेली असते. संस्थेचे भांडवल सभासदांकडूनच उभे राहते. त्यामुळे संस्थेचा खरा मालक की हक्क सभासदांकडे असतो. सर्वसाधारण सभेत संस्थेची धोरणे ठरविणे, नफा वाटप, व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणे हे अधिकार सभासदांकडे असतात. त्यामुळे सभासदांना सहकारी संस्थेचे खरे मालक म्हटले जाते. 2. क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. उत्तर. कारण क्रियाशील सभासद हा संस्थेच्या कामकाजात सक्रियपणे सहभागी होतो. तो सभांना उपस्थित राहतो, चर्चेत भाग घेतो आणि संस्थेच्या सेवांचा नियमित वापर करतो. तसेच तो उपविधीतील सर्व अटींची पूर्तता करतो. अशा सभासदांचा संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग आवश्यक असल्यामुळे त्याला मतदानाचा अधिकार दिला जातो. यामुळे संस्थेतील लोकशाही पद्धतीला बळकटी मिळते. 3. अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. उत्तर. कारण सहकारी संस्थेमध्ये अनेक निर्णय मतदानाद्वारे घेतले जातात. काही वेळा प्रस्तावाच्या बाजूने व विरोधात समान मते पडतात. अशा परिस्थितीत निर्णय घेणे शक्य होत नाही. त्यामुळे कामकाज अडथळ्यात येऊ नये म्हणून अध्यक्षाला अतिरिक्त म्हणजेच निर्णायक मताचा अधिकार दिला जातो. अध्यक्ष संस्थेच्या हिताचा विचार करून अंतिम निर्णय घेतो. 4. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. उत्तर. कारण सहकारी संस्थेमध्ये सभासदांची संख्या मोठी असते व सर्व सभासदांना दैनंदिन कामकाजात प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नसते. त्यामुळे संस्थेचे कामकाज प्रभावीपणे चालावे यासाठी सभासद आपल्या वतीने काम करण्यासाठी संचालक निवडतात. हे संचालक व्यवस्थापन समिती तयार करून संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहतात. त्यामुळे प्रतिनिधी निवडणे आवश्यक ठरते. 5. अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीमधून केली जाते. कारण अध्यक्ष हा व्यवस्थापन समितीचा प्रमुख असतो. व्यवस्थापन समिती ही सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांपासून बनलेली असते. या संचालकामधूनच अध्यक्षाची निवड केली जाते. कारण त्याला संस्थेच्या कामकाजाची पूर्ण माहिती असते. तसेच तो समितीच्या कार्यावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकतो. 6. सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. उत्तर. कारण सचिव हा सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचा मुख्य आधार असतो. त्याला प्रशासन, हिशेब, कायदेशीर कामे, पत्रव्यवहार, सभांचे आयोजन अशी विविध कामे पार पाडावी लागतात. त्यामुळे त्याच्याकडे प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, चांगले संभाषण कौशल्य, निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण असणे आवश्यक आहे. हे गुण असल्यासच तो संस्थेचे कामकाज कार्यक्षमतेने पार पाडू शकतो. 7. सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान आवश्यक असते. कारण सहकारी संस्थेचे सर्व व्यवहार सहकार कायदा व नियमानुसार चालतात. सचिवाला विविध अहवाल, कागदपत्रे, नोंदी तयार करून वेळेत निबंधकाकडे सादर करावी लागतात. जर त्याला कायद्याचे ज्ञान असेल तर चुका होऊ शकतात व संस्था अडचणीत येऊ शकते. त्यामुळे योग्य व कायदेशीर पद्धतीने
कामकाज चालविण्यासाठी सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. 8. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो. उत्तर, कारण सचिव हा संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचा केंद्रबिंदू असतो. तो कार्यालयीन प्रशासन, हिशेब, पत्रव्यवहार सांभाळचे आयोजन, इतिवृत्त लेखन, कागदपत्रांची देखरेख इत्यादी महत्त्वाची कामे करतो. तसेच तो सभासद, कर्मचारी आणि व्यवस्थापन समिती यांच्यात समन्वय साधतो. त्यामुळे संस्थेचे कामकाज सुरळीत, पारदर्शक व प्रभावीपणे चालते. म्हणून सचिवाला अत्यंत महत्त्वाचा पदाधिकारी मानले जाते. प्रश्न 7 आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सभासदांचे प्रकार विशद करा. उत्तर, सहकारी संस्थेमध्ये सभासदांना त्यांच्या सहभागानुसार वेगवेगळ्या प्रकारात विभागले जाते. 1. क्रियाशील सभासद. जो सभासद संस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतो, सभांना उपस्थित राहतो व सेवांचा वापर करतो, त्याला क्रियाशील सभासद म्हणतात. त्याला मतदान, लाभांश व व्यवस्थापनात सहभागी होण्याचे सर्व अधिकार असतात. 2. अक्रियाशील सभासद. जो सभासद दीर्घकाळ सभांना उपस्थित राहत नाही व संस्थेच्या सेवांचा वापर करत नाही, तो अक्रियाशील सभासद होतो. त्याचे अधिकार मर्यादित होतात. 3. सहयोगी सभासद. जो सभासद इतर सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग धारण करतो, त्याला सहयोगी सभासद म्हणतात. त्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या क्रमांकावर असते व त्याला स्वतंत्र अधिकार नसतात. 4. नाममात्र सभासद. जो केवळ प्रवेश फी भरून सभासद बनतो, त्याला नाममात्र सभासद म्हणतात. त्याला मतदान, लाभांश व व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार नसतो. निष्कर्ष, अशा प्रकारे सभासदांचे प्रकार त्यांच्या सहभागानुसार ठरविले जातात. 2. सभासदत्व रद्द होण्याची कारणे विशद करा. उत्तर, काही परिस्थितीमध्ये सभासदाचे सदस्यत्व संपुष्टात येते. 1. मृत्यू. सभासदाच्या मृत्यूनंतर त्याचे सभासदत्व संपते व भाग वारसाकडे हस्तांतरित होतात. 2. राजीनामा. सभासदाने दिलेला राजीनामा मंजूर झाल्यास त्याचे सभासदत्व रद्द होते. 3. भाग हस्तांतरण. सभासदाने आपले सर्व भाग इतरांना दिल्यास तो सभासद राहत नाही. 4. कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर राहिल्यास सभासदत्व संपते. 5. संस्थेचे विसर्जन. संस्था बंद झाल्यास सर्व सभासदत्व संपुष्टात येते. 6. हकालपट्टी. नियमभंग, फसवणूक इत्यादी कारणामुळे सभासदाला काढून टाकले जाते. 7. नादारी. दिवाळखोरी घोषित झाल्यास सभासदत्व रद्द होते. 8. अक्रियशीलता. दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्यास सभासदत्व रद्द होऊ शकते. निष्कर्ष, या कारणामुळे सभासदाचे सदस्यत्व समाप्त होते. 3. सभासदांच्या जबाबदाऱ्या विशद करा. उत्तर, सभासदांनी संस्थेच्या प्रगतीसाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक असते. 1. नियमांचे पालन. सहकारी कायदा व उपविधींचे पालन करणे आवश्यक आहे. 2. देणी फेडणे. संस्थेकडे असलेली देणी वेळेवर फेडणे आवश्यक आहे. 3. भागधारण. नियमानुसार भाग भांडवल धारण करणे आवश्यक आहे. 4. कर्ज परतफेड. घेतलेले कर्ज योग्य कारणासाठी वापरून वेळेत परत करणे आवश्यक आहे. 5. सभांना उपस्थित राहणे. सभांना हजर राहून चर्चेत सहभागी होणे आवश्यक आहे. 6. माहिती पुरवणे. चौकशीवेळी आवश्यक माहिती देणे आवश्यक आहे. 7. संस्थेचे हित जपणे. संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. 4. सभासदांची पात्रता विशद करा. उत्तर, सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. 1. सज्ञान व्यक्ती. 18 वर्षे पूर्ण व मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती असावी. 2. कार्यक्षेत्रात वास्तव्य. संस्थेच्या क्षेत्रात राहणारी असावी. 3. भाग भांडवल. प्रवेश फी व किमान भाग खरेदी करणे आवश्यक आहे. 4. विद्यार्थी सभासद. विद्यार्थी संस्थांमध्ये वयाची अट लागू नसते. 5. संस्था व कंपनी. नोंदणीकृत संस्था, कंपनी, भागीदारी संस्था सभासद होऊ शकतात. 6. शासन संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारही सभासद होऊ शकतात. 5. सचिवाची कार्य विशद करा.
उत्तर. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा प्रशासकीय अधिकारी आहे. त्याची कार्य आहेत: 1. प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कामकाज, पत्रव्यवहार व नोंदी ठेवणे. 2. हिशेब ठेवणे, आर्थिक व्यवहाराची नोंद व हिशेब तपासणीची व्यवस्था करणे. 3. कायदेशीर पूर्तता, कागदपत्रे व अहवाल वेळेत निबंधकाकडे सादर करणे. 4. सभांचे आयोजन, सभा बोलवणे, सूचना देणे व इतिवृत्त लिहिणे. 5. सभासदांशी संबंध, सभासदांना माहिती देणे व त्यांच्याशी समन्वय राखणे. 6. समितीला मदत, व्यवस्थापन समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. निष्कर्ष: सचिव संस्थेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रश्न 8 आहे दीर्घोत्तरी प्रश्न. 1. सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्था ही एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक या तत्वावर चालते. संस्थेचे खरे मालक सभासद असतात, त्यामुळे त्यांना विविध अधिकार दिले असतात, तसेच काही कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असते. सभासदांचे अधिकार: 1. मतदानाचा अधिकार, क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार असतो. या माध्यमातून ते संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात. 2. निवडणूक लढविण्याचा व निवडून येण्याचा अधिकार, सभासदांना व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य किंवा पदाधिकारी होण्यासाठी निवडणूक लढविता येते. यामुळे संस्थेचे लोकशाही स्वरूप टिकून राहते. 3. लाभांश मिळवण्याचा अधिकार, संस्थेला नफा झाल्यास त्यातील काही हिस्सा लाभांश म्हणून सभासदांना दिला जातो. हा त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा असतो. 4. माहिती मिळवण्याचा अधिकार, सभासदांना संस्थेचे हिशेब, अहवाल, धोरणे यांची माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार असतो. 5. सभेत सहभाग व मत मांडण्याचा अधिकार, सभासदांना सभेत प्रश्न विचारण्याचा, सूचना देण्याचा आणि मत मांडण्याचा अधिकार असतो. 6. संस्थेच्या सेवांचा लाभ घेण्याचा अधिकार, सभासदांना संस्थेच्या सुविधा व सेवा प्राधान्याने मिळतात. सभासदांच्या जबाबदाऱ्या: 1. संस्थेचे नियम पाळणे, सभासदांनी उपविधी नियम व सहकार कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. 2. सभेत नियमित उपस्थिती, सभासदांनी सभांना उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा. 3. भांडवल उभारणीस मदत, भाग खरेदी करून किंवा इतर मार्गाने संस्थेच्या आर्थिक बळकटीस हातभार लावावा. 4. संस्थेच्या कामात सहकार्य, संस्थेच्या योजना आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणे. 5. प्रामाणिक व निष्ठावान वर्तन, संस्थेच्या हितासाठी प्रामाणिकपणे वागणे आवश्यक आहे. 6. संस्थेची प्रतिमा जपणे, सभासदांनी संस्थेची प्रतिष्ठा व विश्वासार्हता राखावी. 2. व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा. उत्तर. व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेची कार्यकारी संस्था असून ती संस्थेच्या सर्व व्यवहारांचे नियंत्रण व नियोजन करते. कार्य: 1. धोरणे तयार करणे, संस्थेच्या विकासासाठी दीर्घकालीन व अल्पकालीन धोरणे आखणे. 2. नियोजन व अंमलबजावणी, कार्यक्रमांचे नियोजन करून त्यांची योग्य अंमलबजावणी करणे. 3. दैनंदिन कामकाज पाहणे, संस्थेचे रोजचे व्यवहार व्यवस्थित चालतील याची काळजी घेणे. 4. आर्थिक व्यवस्थापन, उत्पन्न, खर्च, बजेट, निधी यांचे नियोजन व नियंत्रण करणे. 5. कर्मचारी नियुक्ती व नियंत्रण, योग्य कर्मचारी नेमणे व त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे. 6. सभांचे आयोजन, सर्वसाधारण सभा, विशेष सभा यांचे आयोजन करणे. 7. अहवाल सादर करणे, वार्षिक अहवाल व वार्षिक हिशोब सभासदांसमोर ठेवणे. 8. कायद्यांचे पालन, सहकार कायद्याचे काटेकोर पालन करणे. 9. संस्थेचा विकास, नवीन उपक्रम राबवून संस्था प्रगत करणे. 10. तक्रारींचे निवारण, सभासदांच्या तक्रारी सोडवणे. 3. अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. उत्तर. अध्यक्ष हा सहकारी संस्थेचा प्रमुख पदाधिकारी व नेता असतो. तो संस्थेचे प्रभावी नेतृत्व करतो.
सभांचे संचालन करतो आणि संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो. संस्थेच्या धोरणात्मक निर्णयामध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अधिकार 1. सभेचे अध्यक्षस्थान. अध्यक्ष सर्वसाधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो. तो सभेचे संचालन शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करतो. सर्व सदस्यांना आपले मत मांडण्याची संधी देतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया योग्य रीतीने पार पडते. 2. निर्णायक मताचा अधिकार. मतदानाच्या वेळी मतांची संख्या समान झाल्यास अध्यक्ष निर्णायक मत देतो. या मतामुळे अंतिम निर्णय घेतला जातो. त्यामुळे कोणत्याही विषयावर निर्णय प्रलंबित राहत नाही. हा अधिकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 3. सभा तहकूब करण्याचा अधिकार. सभेत गोंधळ, वाद किंवा अपूर्ण कोरम असल्यास अध्यक्ष सभा तहकूब करू शकतो. आवश्यक परिस्थितीत सभा पुढे ढकलणे हा त्याचा अधिकार असतो. यामुळे सभा शिस्तीत व योग्य वेळी पुन्हा घेता येते. 4. मार्गदर्शन व नियंत्रण. अध्यक्ष संस्थेच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवतो व योग्य मार्गदर्शन करतो. तो व्यवस्थापन समितीला दिशा देतो. संस्थेच्या उद्दिष्टानुसार काम चालते की नाही याची खात्री करतो. 5. निर्णय क्षमतेवर प्रभाव. अध्यक्ष महत्त्वाच्या विषयावर चर्चेचे नेतृत्व करतो. तो योग्य सूचना देऊन निर्णय प्रक्रियेला गती देतो. त्यामुळे संस्थेचे कार्य सुरळीत चालते. अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या. 1. शिस्त राखणे. अध्यक्षाने सभामध्ये शिस्त व सुव्यवस्था राखणे आवश्यक असते. सदस्यांमध्ये समन्वय ठेवून वाद टाळण्यासाठी प्रयत्न करतो. यामुळे सभा सुरळीत पार पडते. 2. निर्णयांची अंमलबजावणी. सभेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही याची जबाबदारी अध्यक्षावर असते. तो कामावर लक्ष ठेवतो व आवश्यक ते निर्देश देतो. 3. संस्थेचे प्रतिनिधित्व. अध्यक्ष संस्थेचे बाह्य स्तरावर प्रतिनिधित्व करतो. तो सरकारी अधिकारी, इतर संस्था व समाजाशी संपर्क ठेवतो. त्यामुळे संस्थेची प्रतिमा उंचावते. 4. पारदर्शकता राखणे. अध्यक्षाने सर्व कामकाज प्रामाणिक व पारदर्शक ठेवणे आवश्यक असते. भ्रष्टाचार टाळणे व नियमांचे पालन करणे ही त्याची जबाबदारी आहे. 5. सर्व सदस्यांना समान वागणूक. अध्यक्षाने कोणताही पक्षपात न करता सर्व सभासदांना समान वागणूक द्यावी. निष्पक्षपणे निर्णय घेणे आवश्यक असते. 6. संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न. अध्यक्षाने नवीन योजना व उपक्रम राबवून संस्थेचा विकास साधावा. तो प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असावा. 4. व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. अधिकार 1. धोरणात्मक निर्णय घेणे. व्यवस्थापन समिती संस्थेच्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयावर अंतिम अधिकार राखते. ती संस्थेच्या उद्दिष्टानुसार योजना आखते. 2. आर्थिक नियंत्रण. समिती संस्थेच्या निधीचा योग्य वापर करते, खर्चावर नियंत्रण ठेवते व उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न करते. आर्थिक शिस्त राखणे तिचे मुख्य काम आहे. 3. कर्मचारी व्यवस्थापन. समिती कर्मचारी नेमणे, पदोन्नती देणे किंवा बदल करणे यासंबंधी निर्णय घेते. कामकाज सुरळीत चालण्यासाठी योग्य मनुष्यबळ ठेवते. 4. नियमांची अंमलबजावणी. संस्थेचे नियम व उपनियम लागू करण्याचा अधिकार समितीकडे असतो. सर्व सदस्यांनी नियमांचे पालन करावे याची ती खात्री करते. 5. नियोजन व देखरेख. समिती विविध योजना आखते व त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवते. त्यामुळे संस्थेचे उद्दिष्ट साध्य होते. जबाबदाऱ्या. 1. सभासदांच्या हितांचे रक्षण. समितीने सभासदांच्या आर्थिक व सामाजिक हिताचे रक्षण करणे आवश्यक असते. त्यांच्या गरजांनुसार योजना राबवते. 2. अहवाल सादर करणे. समितीने संस्थेच्या कामकाजाचे अहवाल सभासदांसमोर मांडणे आवश्यक असते. पारदर्शकता राखण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. 3. कायद्यांचे पालन. सहकार कायदे व नियमांचे पालन करणे समितीची जबाबदारी असते. कोणतेही बेकायदेशीर काम होऊ नये याची काळजी घेतली जाते. 4. संस्थेची प्रगती. नवीन योजना, प्रकल्प व उपक्रम राबवून संस्थेचा विकास साधणे आवश्यक असते. समिती प्रगतीसाठी सतत कार्यरत असते. 5. शिस्त व नियंत्रण. समिती संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते व शिस्त राखते. सदस्य व कर्मचारी यांच्यात समन्वय राखते. 5. सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे विविध गुण विशद करा.
उत्तर. व्याख्या. संस्थेचे दैनंदिन कामकाज, पत्रव्यवहार, नोंदी व प्रशासकीय कार्य पाहणारा अधिकारी म्हणजे सचिव होय. तो संस्थेच्या प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असतो. सचिवाची कार्य. 1. पत्रव्यवहार करणे. सचिव सर्व प्रकारचा अधिकृत पत्रव्यवहार करतो. येणारी व जाणारी पत्रे नोंदवून ठेवतो. योग्य व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचवतो. 2. इतिवृत्त लिहिणे. सर्व सभांचे इतिवृत्त अचूक व स्पष्टपणे लिहिणे ही सचिवाची जबाबदारी आहे. निर्णयांची नोंद भविष्यासाठी ठेवली जाते. 3. नोंदी व रजिस्टर सांभाळणे. सचिव सर्व कागदपत्रे, नोंदवही व रजिस्टर व्यवस्थित ठेवतो, त्यामुळे माहिती सहज उपलब्ध होते. 4. अहवाल तयार करणे. वार्षिक अहवाल, आर्थिक अहवाल व इतर आवश्यक अहवाल तयार करतो. हे अहवाल सभासदांसमोर सादर केले जातात. 5. सभांचे आयोजन. सचिव सभांची नोटीस देतो, वेळ व ठिकाण निश्चित करतो व आवश्यक व्यवस्था करतो, त्यामुळे सभा सुरळीत पार पडते. 6. निर्णयांची अंमलबजावणी. व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सचिव करतो. तो कामकाजावर लक्ष ठेवतो. आदर्श सचिवाचे गुण. 1. प्रामाणिकपणा. सचिवाने प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने काम करणे आवश्यक असते, त्यामुळे विश्वास निर्माण होतो. 2. शिस्तप्रियता. तो काम वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करतो, त्यामुळे कार्यक्षमता वाढते. 3. संवाद कौशल्य. सचिवाने सभासद व अधिकाऱ्याशी चांगला संवाद ठेवणे आवश्यक असते, त्यामुळे गैरसमज टळतात. 4. कायद्याचे ज्ञान. सहकार, कायदे व नियमांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे काम योग्य पद्धतीने होते. 5. लेखन कौशल्य. अहवाल, पत्रे व इतिवृत्त स्पष्ट व अचूक लिहिण्याची क्षमता असावी. 6. जबाबदारीची जाणीव. सचिवाने आपली जबाबदारी समजून काम गांभीर्याने करावे. 7. संयम. तणावपूर्ण परिस्थितीत शांत राहून योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. 8. नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य. कामाचे योग्य नियोजन करून कर्मचारी व सदस्य यांचे समन्वय साधणे आवश्यक असते. 9. कष्टाळूपणा. सचिवाने मेहनतीने काम करणे व संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा.